हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काल दादा MS-20 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईज, आजचा दिवस आहे 12वा आणि आम्ही आहे सध्या लोणंदमध्ये. आणि इथून आमची दिंडी निघणार आहे 12 वाजता. त्याच्यामुळे इथं स्वयंपाक वगैरे काहीतरी म्हणते जे मी पहिली वेळेस गाईज असं विषय, कारण की इथून जेवण वगैरे जावं लागत असतं म्हणे, त्याच्यामुळे इथून थोडंसं लेट आहे. तर आजचे आता 5:30 वाजलेले आहे मित्रांनो. आणि आता मी तुम्हाला दाखील आमची मंडळी उठलेली आहे, तुम्हाला दाखवतो सगळं काही. तर चला असंच कंटिन्यू करत राहा गाईज. मंडळी असं अशी इकडे गाडी उभा आपली आणि मी आता चाललो आमच्या मंडळीकडे गाईज. असं हाडे आणि हे सगळे मस्त फ्रेश हो राहिले मंडळी, असा विषय हे. आणि खूपच छान वाटत आहे. जय हरी माऊली. आनंदी आनंद आहे. हा तर गाईज, विषय असा, मोहन महाराज भेटलेले आम्हाला सगळे. तर गाईज, हे सगळे भाविक भक्त सकाळी मस्त आता झोपेतून उठलेले आहे, काकडा वगैरे करून. तर हे असे सगळे जमा झालेले आहे, सगळे सकाळी. आता इथून खाऊन पिऊन आता पुढचं बरं सगळं लक्ष द्या. बांधाच भाऊ आले इकडं, लंगड आहे तिकडं. मोठे पाटील झोपलेले आहे. आणखीन फ्रेश व्हा पाटील, चला हा पुढे मार्गाला लागा. आजचा मुक्काम कुठे सरपंच? आजचा मुक्काम आजचा मुक्काम आमचा तरडगावला आहे. इथून थोडं तरी आमचे नाना काय सांग मस्त चाललं, मजेत आहे. कसं हरिभक्त पारायण अतिशय उत्तम. आणि इकडं माळकरी तर काय विषय टॉपचा भाई. खा पोहे वकार दिंडी. तर चला भाई, जय हरी माऊली. जय हरी माऊली. जय हरी पांडुरंग. आज खूपच लेट झाले तुम्ही गाईज, खूपच लेट झाले तुम्ही आज. का बरं? हो मग त्याच्यामुळे मी पण काही नाहीये. ही चावी धारा तुमचं झालं की मग सगळ्यांचं फक्त ठेवून द्यायचे आम्हाला. बाकी तुम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं असं ना, आता इथं 12 वाजता निघायचं आहे ना आमच्याकडे, आमच्या बॅग मध्ये. हा हे लगेच ओके चालेल. पाणी गिनी आहे ना आम्हाला. तर गाईज, थोडा वेळ थांबतोय आता. सकाळी आम्हाला आमचे गंगाबाबा भालेकर भेटलेले आहे. तब्येत बरी आहे का? बरी आहे. अतिशय उत्तम आहे ना? स्वयंपाक वगैरेचं काही ताण नाही ना? ओके तब्येतीची काळजी घ्या. हे थोडीशी बिमार पडते, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते गाईज. तर चला. तर हे आमचे बाबा तब्येत चांगली आहे का? हा छान आहे ना? दर्शन झालं का तुमचं? छान झालं ना दर्शन? ओके आणखीन थोडेसे येते, त्यांना फ्रेश वगैरे व्हायचं आहे. अंदाज भाऊ, काळजी घ्या, नाही तर दिंडीचं इकडे नाही कोणी उचलून हा होईन दांगडो गावात. दिंडी गेला घरी नाही आला. इकडचे लोक लय पैसे आले, इकत घेते माणसं. बांधच बोला, आता घरून फोन आलता ना बायाचा. काय भागायला गेल तिथं आहे ना नाही आला. 1 लाखात घेते, 4 लाखात किडनी किती. इकडे लोक लय डेंजर आहे. तर मित्रा, आमचा भरत प्रभू भालेकर हे काय घेतलं. आणि हे बघा, यांच्या पायाला परमात्मा करू फोड आले. हो, इतका आनंद घेत आहे माऊलीच्या सोहळ्याचा. आबाज बंडू पासून देवाला सोडीतच नाही ती. हा 3री पिढी लागली त्याची आबाज बंडू पासून. देवाचे लय भाविक ते, त्यांनाच फोड आले द्यायला. 3ऱ्या पिढी पण देव करतील. तर भरत भालेकर 3 रुपयाने द्यायचे, आता 5 रुपये 10 रुपयाने देते. दौलत बाबा हे 5 शिवाय कमी देतच नव्हते, तेच नाही. पण आणखीन त्यांच्या मुलाला काही तसा त्याचा संपर्क साधला नाही.
ते 5च्या खाली उतरलेच नाही. पैसे कुंभाराकडे जाऊन फसले. आणि इकडे आमचे मोठे पाटील कशी आहे तब्येत वगैरे? तुळशीरे मामा कशी तब्येत आहे? महाराज रामकृष्ण हरी महाराज पांडुरंग विठ्ठला परमेश्वरा सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊली चालती पंढरीची वाट. तर गाईज सगळे भाविक भक्त इकडे बसलेले आहे. आणि आता अरे मी आणून देतो. हे आमच्या निपाणी गावाचे भरत प्रभू भालेकर हे पखत वाजू यांच्या पायाला फोडो आली. पखत बंग 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 करीत होता. आता त्यांना माहिती आहे पायानं वाजत होते का डोक्यानं वाजत ते का हातानं वाजत होते कोण वाजते काय माहित. काय माहित कोण वाजते. मग पखत बंग 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 समाज गेले पण ते आता काय करून आता समातून बाहेर काढा लागेल द्यायला. त्यांना आता एखाद्या गाडीत टाकणे तेव्हा ते चालले तर चालले नाही तर मग इथून डायरेक्ट तिकीट काढणे आणि घरी पाठणे आहे की नाही. आमचे नारायण देवा पहा त्यांची तळमळ येण्यावाले ते पेशल पाय फुटले पण तरी माझं पहिलं आमचे बिभीषण मामा हे पावसात कसं दाखल वाटतंय? घरी पळू इकडे माझ्याकडे का? हं. गोपीनाथ जिजा आणि ते वामन महाराज काकडे गंध लईत आहे बघू शकता तुम्ही. आणि इकडे परदरीचे महाराज येणेकरी आणि हे महाराज गंध लईते आहे. आणि हे इकडे गाव हे इकडे आमचे काय म्हणते याला परदरीचे सगळे महाराज भावी भक्त हे गाऊन द्या आप्पा. हा ते गाऊन द्या आप्पा. गाईच लाईक शेअर सबस्क्राईब दाढी करा. मंडळी असं बसून आता आमचं भजन कीर्तन रंगत आता इथं मोठे पाटील येऊन बसले. मोठा बाबासाहेब पाटील मोठे पाटील इकडे अलीकडे आहे ना थोडासा असा मोकळा दाखा आमचा छानसा मोकळा आहे. आणि पठाणे महाराज हरिभक्त पारायण आणि इकडे हं? काय कधी तर गाई हा म्हातारा म्हणता फोटो कधी काढ असं म्हातार खाली पडून वारले तर जीव घेता म्हातार. तर मंडळी आजचा दिवस आहे 12वा ना महाराज. आजचा 12वा दिवस आहे आणि दिंडी चालक नवनाथ महाराज घोडके ही सगळी जेवढे पब्लिक आहे का हे आमच्या नवनाथ महाराजाच्या भरोश्यावरती आलेले आहे मित्रांनो. आणि यांनी इतकी अतिशय उत्तम सोय चालू आहे यांच्यापासून. आणि खरंच मला अभिमान वाटतोय. आणि म्हणजे यांच्यामुळं खरंच म्हणजे आमचा बी देवदेव घडतोय आमच्या. तर मित्रांनो सकाळी भाविक भक्त चहाचा आनंद घेत आहे. पिंटू काका चहाचा आनंद घेत आहे. इकडे शेषराव कुंटके इकडे परदरीचे महाराज पठाडे महाराज आणि मोठे महाराज कुठे हे कृष्ण महाराज काकडे वामन भाऊ चहा घ्या. हा मित्र आहे आपला आणि याच्या घरी अतिशय उत्तम मस्त स्वयंपाक केला होता रात्री. आणि आता सगळी बी येणे बिचाऱ्याने चहा पाजवली. आणि माझ्या गाडीत काहीतरी पार्सल आणलं होतं मी वाटाला पण मी दिंडीत वाटिलं नाही त्याला कारण की मी जिथं गेलो ना त्यांनाच बिस्किटं देतोय. त्याने तुझं नाव काय आहे रे? सिद्धेश आडनाव सिद्धेश अनिल काळे. तर गाईज मी याला एक गिफ्ट देणार आहे गाईज माझ्याकडून त्याला गिफ्ट. तर गाईज हे गिफ्ट हे सकाळी उठायचं चहा प्यायची बिस्किट खायचं आणि शाळेत जायचं ना अभ्यास करायचं त्याच्यासाठी गिफ्ट तुझ्याला माझ्याकडून. हां तर गाईज चला चहा घ्या. चहा मग घ्या माऊली कोणाला घ्यायची चहा या माऊली बॅगटी माऊली चांगलं फोटो घे. हो चांगली घ्या चहा घ्या माऊली. महाराजाला द्या ना
कोणच्या महाराजाला द्यायची माऊली? घ्या की महाराजच्या नुसते चहा प्या माऊली. क्या माऊली चहा चहा चहा, जे पेन चहा ते जाईन वहा. चलो चाय पे चर्चा, चाय पे चर्चा, चाय पे चर्चा. तर गाईज हरिभक्त पारायण घोडके महाराज हे भजन मंडळी आहे आमच्या गाडीतले, आणि हे सगळे मंडळी बसलेले आहे इकडं. सगळे टाळकरी, मळाकरी, दिंडेकरी सगळे बसलेले आहे आणि चहाचा लाभ घेत आहे. कसं वाटतंय तुम्हाला सकाळचा आनंद? हा, आनंदी आनंद रहा. तर हो हो आणतो सर चहा. तर मंडळी तुम्हाला थार पाहिजे असेल तर ह्या लोणंदमध्ये या लागेल थार पाहायला. ही बघू शकता थार आहे. आणि हो आपला मित्र बघा कुठं चालला रे? कुकरमध्ये काय आज शिट्टी काय वाजणार आहे? डाळीची का वारणाची? तर बाईची ही थार आहे मागं बघू शकता तिकडं. आणि भाविक बसलेले आनंद घेत चहा घे पेत 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 पेत. आणि हे महाराज आमचे महाराज गावचे लिपणीचे महाराज मोहन महाराज भालेकर हरिभक्त पारायण यांनी पूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे. त्यांच्याकडूनच म्हणजे खरंच काही शिकासारखं आहे भजनं गिजनं. तर गाईज असा काहीतरी विषय आहे. आणि परदरीचे महाराज हे आमच्या गावचे येही, हा आमच्या गावचे भालेकरचे येई गाईज. यांची मुलगी आमच्या गावात दिलेली आहे गाईज. असं काहीतरी विषय आहे गाईज. आजचे अपडेट देतो. पण जेवणाची सोय काय आहे तेच काही समजा गाईज. जेवण आहे ना? काय जेवायला पण जेवण आज काय वरण चपाती. अरे भाई जे खाईन वरण ते दिंडीत मारम भाई. असं काहीतरी विषय आहे. आजचा मुक्काम कुठे मुक्काम महाराज? हा बेंबळ्याची वाडी भाई, डोंबळवाडी काही डोंबळवाडीला मुक्काळे भाई. असं काहीतरी विषय. आणि इकडे आमचे काका, हा आमचे काका येणे करी इकडे ये. आमचे चुलते भांडास भाऊ जरा बिड्या गिड्या कमी वाढा. उगा घरची मंडळी नाही म्हणून सांगा खसाखस फस फस फस. टेन्शन मध्ये नाही बिड्या ज्यांना कसं वाटतंय ते इकडं. गाई जिथून आता दिंडी निघलेली आहे पुढे आता थोडी थोडी आहे की नाही. तुम्ही चालले का जिथं पुढं? मी पण चाललेलं आहे समोर. आणि मी पण जाणार आहे समोर. मी कारण की आहे की नाही गाई ट्रॉफिक मध्ये फसल्यापेक्षा पुढे जाऊन आनंद, पुढे गेलेला आनंद लुटण्यात मजा आहे. काढून कपडे बिपडे काढून धुतो. हा तर तिकडं पाटावरती. आणि हे महाराज काय महाराज काय चालू आहे? नाही मी नाही घेत. तर गाईज असा विषय. हे परदरीचे महाराज आहे नवनाथ महाराज घोडके यांच्या आशीर्वादांना दिंडी निघते, यांच्या वडिलाच्या आशीर्वादांना. आणि हे त्यांच्या वडिलाची परंपरा पुढं नेत आता तर चालू आहे. असं काहीतरी विषय गाईज. पण मनापासून तुमचं धन्यवाद. तुम्ही एवढी पब्लिक आणता मित्रांनो, पण त्यांच्या वडिलाची परंपरा चालू होते. त्यांच्या मनापासून धन्यवाद. आम्ही फक्त पैसे कामाला येले, आमचे परमात्मा घरी आहे. तुम्ही काही गोष्टी समजून घ्या. ट्रॉफिकमध्ये लटकणार आम्हाला माहिती आहे का आम्हाला किती खर्च वाढवला आमचा. आमचं डिझेल शिल्लक लागलं माहिती आहे ट्रॉफिकमध्ये. आमचे पाय मारण्याचे संध्याकाळी वात येऊ राहिला पायाला, ते नाही दिसा ना कोणाला. आणि तुम्ही म्हणू राहिले का तुम्ही भाडं नाही घेतलं का? असं थोडी जमणार आहे. ओ माऊली मी निघतो आहो. हा आपली मंडळी एकदम सुख समाधान. मला कधीच तकलीफ देत नाही आमची मंडळी. इमानदारीने तुमचे खरं चरणाशी लागो तुमचे पाये आमचे. खरं आमचे परदरीचे महाराज इमानदारीने. हां हां गाडीमधल्या माणसानं मला आजपर्यंत तकलीफ दिली नाही मित्रांनो. ते म्हणते तुला जसं पटेल तसं कर, तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणे विठ्ठलासारखं उभा आहे. तुमचे मनापासून धन्यवाद खरंच परदरीकरांनो, खरंच ना धन्यवाद. हे मित्रमंडळ आलं होतं सकाळी आमचं इथं थोडे 10 वाजता निघणार आहे आम्ही. आणि या माऊली ना असा फॅन आणला भाई. कसा आहे फॅन? किती जोरात हवा मारतोय. आणि हे कसं माऊली काय माऊली तर मी आंघोळ केली नाही माऊली. हा कसं होतं स्पीड मध्ये? अरे हो राव, अरे 0 भाई फुर्र वाजत भाई. कसं आहे हरी हरी. आणि आमचा माऊली पहा कसे 4-5 गंध लावून हिंडराला जाणार सकाळी. कसं आहे माऊली?
आंघोळ केली नवून घेतलंय धुवून घेतलंय तुम्हीच राहिले तसं गंध लावायचे लवकर या जावा आंघोळ करून यावा. अशा प्रकारे सकाळ सकाळी क्रिकेट चालू आहे आणि आनंद लूट आहे बारीक पोराचा. भाई भक्त बसलेले आहे. केकायचा मस्त दुकानदारी चालू आहे. गावने आप्पा आता दाढी करणार आहे. मस्त नंबर लावलेला आहे. मस्त भावी भक्त चकाचक हो रे. केका मस्त फ्रेश कर. काय सांगशील कस काय चालू व्यवसाय बिगर फेसाचा. आमचे हरिभक्त पारायण गंगा बाबा भालेकर आणि इकडे बाबू महाराज काकडे यांच्या हातचे आज स्वयंपाक आहे. चना भाजी अजून काय मटकी भाजी मठ भाजी. तर भाई यांच्या हातात स्वयंपाक खाल्ला म्हणजे माणूस डायरेक्ट ढगात राहतं. आणि आमच्या गावाच्या कमटीत म्हणजे सप्त्याच्या पंक्ती यांच्या हाताने स्वयंपाक बनवते मित्रांनो कंटिन्यू रेग्युलर मध्ये. आणि हे आमच्या गावचे म्हणजे खास हे 2 मंदिरं पेशल आमच्या गावातले जेवढे मंदिर आहे का हे 2 जण माणसं त्यांची सेवा करते झाड झूड सगळी मस्त पद्धतशीर मध्ये. तर काय तुम्हाला दिंडीत कसा आनंद होतोय. फार इच्छुक वाटतो आणि चांगला वाटतो. आनंदीचा सोहळा आनंदीचा सोहळा. भाविक भक्त खूपच येते मित्रांनो. लाभ घ्या तुम्ही या आवर्जून दिंडीमध्ये आणि स्वतःच्या भाकरी घेऊन या गाईच. इकडे लोकांना ताण नाक देऊ फक्त. नाही हां कारण की काय होत असतं काहीच्या घरी धान्य राहतं काहीच्या घरी धान्य राहत नाही. आपली मुलं काय करते बळजबरी जाऊन बसते. तसं नाही करायचं मित्रांनो. ज्यांना आवर्जून बोललेलं त्याच्याच घरात जेवायला जायचं मित्रांनो. हाय की नाही माऊली तुम्ही काही सांगसान पांडुरंगाबद्दल काहीतरी अगदी आनंद आहे. आणि मस्त खाऊन पिऊन टाकत ते फक्त बाबाची थोडीशी दाढ दुखत होती त्याला पण मी इंजेक्शन घेऊन मुखला एकदम टकाटक दिसतोय एकदम ओके म्हणजे फिलिंग टाकत अतिशय उत्तम सेवा. भक्तांसाठी 2 शब्द. सदा भक्तांसाठी काय सगळे आता चालले पंढरपूरला. पायी दिंडी सोहळा अगदी आनंद आहे की नाही. सर्व तर चला गाईज आता आमचं जेवणाचं नियोजन काय आहे ते बघू. आता आता 2 झालं तर ठीक आहे नाही ते उपाशीच झोपा लागत असे काहीतरी विषय गाईज. पण चालू राहत असतं काही घडामोडी परमार्थ करायचं म्हणलं काहीतरी पोटाला उपाशी मारून बी करायला लागत असतं आहे की नाही महाराज. रामकृष्ण हरी रामकृष्ण. पांडुरंग गाईज असा विषय. तुझं नाव काय ग. आरवी अनिल काळे. काय आरवी अनिल काळे. तर भाई ही कालच्या धरून माऊली ना इतकी मदत करते. यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता गाईज आणि ही खूपच छान दिसते. गंधा घे तुझा. तू शाळेत जाते का. जाते शाळेत. काय शिकवतो तू शाळेमध्ये. हां एक दोन काय खाल्लं तू काय खाते शाळेत काय घेऊन येते तू. लापसी बी देते तुमच्या शाळेत. तुम्ही अंगणवाडीत जाता होई. तर काही ही मुलगी कशी वाकडं तोंड करते आणि नाक खूप बारीक दिसतं हिचं. आणि इकडं वरचा माऊली भाज्याना भलते गंध लावून घेतले ते आता गालाची गंध बी पुशील त्यांना आता. तर मंडळी असं आजचा आहे 12वा दिवस आहे माऊलीचा. त्याच्यामुळे आम्ही आता इथं बसलेलो आहे. आणि ही पट्टी ना सकाळीच उठलेली 5 वाजता. इकडे हे त्यांची तुमची मुलगी तुमची का ही मुलगी ही बाबाची नात आहे बाई. यो नातू हे नातू बाबाचे. टेन्शन नाही बाबाला. बाबा पैसे असं काही म्हणत असं का रे. असं विषय मी आता रात्रीच्या घरात जेवलो होतो का त्या घरात बसलेलो आहे आणि थोडं स्वयंपाक व्हायला थोडं ते मी त्याच्यामुळे आम्ही बसलो आता आवाज आता काय करता मग आहे की नाही. तर स्वयंपाक बसतो थोडा वेट आहे त्याच्यामुळं काही गोष्टी समजा घ्यायला लागत असते आहे की नाही. गाईज आपले सबस्क्रायबर भोय आलेले आहे आणि ह्या सगळ्या माता मावले आपल्याला भेटायला आल्या इकडे घरामध्ये. तर तुझं नाव काय तिथे. श्रेया. पूर्ण नाव काय. श्रेया लक्ष्मण केसकर. कितीला आहे तू. 5वी. शाळेत जायचं बरं का दररोज. अभ्यास करायचा ग्रामसेवक व्हायचं तलाठी आप्पा व्हायचं. तुझं का तिथे. माझा अनुष्का रवींद्र मोरे. तर भाई अनुष्का रवींद्र मोरे
ही भेटलेली आहे आपल्याला खूप छान वाटलं. ते दिदी तुझं शर्वरे अमोल काळे यांच्या घरी आम्हाला रात्री जेवण होतं. अतिशय उत्तम स्वयंपाक केलेला होता यांच्या घरामध्ये आणि पोट भरून जेवलो गाईज मी रात्री. आणि खूप प्रेम वाटलं त्या स्वयंपाकामध्ये, त्याच्यामुळं आपल्याला खूप भारी वाटलं. आणि आपण आता सध्या त्यांच्या घरामध्ये बसलेलो आहे, पण आता बसलेलो आहे, स्वयंपाक होत आहे त्याच्यामुळे आम्ही बसलेलो आहे. आता इथून जेवण खाऊन आता पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचं आहे. कसं वाटतंय तुम्हाला मला भेटून? हां हां पण अभ्यास करत जा. हा नाही तर बस असं नका करू, फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. काही ग्रामसेवक पोलीस भरतीचा कोर्स करा गाईज. तर चला गाईज, ह्या आद्या चाललेला आहे त्याच्यामुळे सगळे दर्शन गिर्शन घेऊन चाललेले आहे आता. हा भाई माऊलीचं दर्शन घेते सगळे भाविक भक्त. हो जय हरी. गाईज ही ना लय सहकार्य केलं. चांगलं लावा आप्पा गंध माऊलीला. माऊली छान दिसली पाहिजे ना आप्पा. तुमचाच नुसता बुक्का नका लावू माऊली. त्या माऊली पाय कशी दिसते माऊली, कशी हसत माऊली. पडशील माग माऊली. लावा आप्पा बुक्का. हो द्या बुक्का. हा हे काय काढ राहिलं की माऊली. हा बस ना. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आता पांडुरंग रे ते बी लावलं. हे गाव कोणतं? लोणद. लोणातलं आहे माऊली. लोणात. लोणद मध्ये आहे ना माऊली. गंध लय त्या माऊली. माऊली गंध लय त्या माऊली. छान छान माऊली, छान छान माऊली. कसं भाऊ दे झालं की ओके. आप्पाना गंध लईला कसं वाटतंय आप्पा? हा भाई कडक आहे म्हातार. गंध लयते. पांडुरंग पांडुरंग विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आप्पा गंध लयते माऊलीला. आणि माऊलीच्या घरी या साहेबा होता रात्री. भाई हे आमचे भक्त पारायण बसलेले आहे इकडं. आणि हे बुक्का लव राहिले. आता अष्टीगंध लावणार आहे महाराज ही. तर चला ही लईला गंध. तर अशा प्रकारे लईला गंध माझी. पहा हे भक्त टाळवाजी एखाद भजन म्हणून टाका बरं. टाका बरं एखादं भजन. अरे दहीने माझी संसार व्हायला चालला माझा इकडं. बाई या तुला काय सांगून फायदा आहे. हो ना. तर भाई हे माऊली भक्त पारायण गाई. गंध लावत आहोत. दादाला इथं लावणार आहोत गंध. उलटा गंध लागलेला आहे. काही नाही ते सगळं टिकली सारखं गंध दिसतंय. छान दिसतंय. पैसे आणले का गंध लावायला? तर गाईज अशा प्रकारे गंध लईत आहे माऊली. हे माझा कार्ड आहे, माझा नंबर याच्यावरती. नका तुम्ही खूप परेशान. शिवराज टूर्स अँड नाही रे जास्त वाटत. कानिफनाथ खंडागळे थांबे नारेगाव छत्रपती संभाजीनगर. तुम्ही पण याला एकदा व्हिजिट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब. गंध लावा बाबा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जे लईन गंध ते होईन दिंडीत मग ना उद्या करते ते. आता भाकरी अँड लाईक सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हा तुम्ही जा तिकडून मधून आणा म्हणत. हे धरा, हे घेऊन जा माझा मोबाईल. तिकडे मागे जा तुम्ही. चला तर फनिरी बोल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नक्की करा. कमेंट पण करा. कमेंट पण करा. चिवडी ही एक खूप छोटी माऊली आहे. श्रेया. हा श्रेया. श्रेया गेली तिकडं. नाही आहे शर्वरी. हाय शर्वरी. ही खूप छान आहे शर्वरी. ही आमच्या पणजी यांच्यात नवीन पाहुणे आलेले आहे. पण दिदीचे पप्पा रुद्रामचा छोटासा. अंघोळ केलीस का?
गाईज आम्ही जातो जेवण येतो गाईज. तुम्ही खाल्लं मस्त पोटाला पोट भर गाईज. हा म्हातारा कहतो बाबा थांबा मी आलो 5 मिनिटात जेवण गाईज. मस्त जेवण झालं ना तुमचं छान छान. आता तुझी तब्येत छान आहे ना ग. तर गाईज मोठे पाटील जेवण आले भाई. टकलू टकलू. अरे ही म्हातारी खाऊन पिऊन मस्त हिंडती भाई. करा 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 का शेंडे हाणती भाई. तर भाई आम्ही आता चाललेलो आहे जेवायला. तर मंडळी तिथं जागा नाही बसायला. आम्ही थोडंसं थांबतो मंडळी. आमचं काही गोष्टी समजून घ्या जा. म्हणणं गुरुद्रे म्हणणद्वारे ना दर्शिक. बसा वाढायला घ्या मावले हो. जाय जाय दिदी जाय. सोयना सांगू आई भांडून नाही राहिलं तुला. सोयना चांगलं इज्जत ना सांगितलं मी तुला. पायऱ्यावर माणसं बसले जेवायला. अजून काय सांगू. पाय पडून सांगू. दी चपाती दी त्यांच्या हातात दी. रुद्रा महाराज काय लागत तुला. स्वयंपाक कसं आहे कृष्णा भाऊ स्वयंपाक. माऊलीचं नाव घ्या दर्शिक. कसं काय महाराज कसं काय भाऊ. ओके ना छान आहे ना. गंगा बाबा काही लागत का तुम्हाला. हां रुद्र महाराज गोरख महाराज काही चाफे महाराज धबाल हो द्या. जना महाराज तू तर भाई तुला काही लागलं सांग डबल. हा दवाखान्यात नाही जायचं पण असं रस्ते पैसे खर्च करायचे नाही दवाखान्यात. पैसे चालायचं आहे की नाही. थोडं नाही जोरात मानायचं. भोजन पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन एरवेठ्या पोट भरी काममशकाचे परी जेवून या तोची धारा हरिचिंतनी केला काला कुकामध्ये चवी आले जे कामी श्रीत विठ्ठले
एरवेठ्या पोट भरी मम शोकाचे परी कुंडली पडली. तर श्री नानदेव भाई वरण मटकी जिलेबी भाई वरण वाढवरा. आता मी जेवणाचा दाब देतो मित्रांनो, मग पाहतो पुढचे काय आहेत. मी जेवण घेतो मित्रांनो, मग तुम्हाला भेटतो. अर्ज भाऊ जेवण करा. हा आणि तर मंडळी असा विषय. आता जेवण वगैरे केलं आम्ही आता निघलेलो आहे पुढच्या स्थानाकडे आणि आमची गाडी तिकडे उभा आहे मित्रांनो. तर चला ह्या गाड्या निघल्या, आमची त्याची काढा लागेल. बघू शकता गाड्या निघलेले. तर ही एक गाडी निघली आणि आयशर पण निघलेला आहे आणि हे टेम्पो पण निघलेला आहे आमचा. आणि खूपच सोहळा आनंदाचा डाके, हां डाक्याचा टेम्पो पण निघाला भाई आणि एक पिकअप पण निघली. तर गाईज आता आम्ही आता निघलेलो आहे पुढच्या मार्गाकडे आणि असंच प्रेम देत राहा तुम्ही माऊली. आणि आणखीन थांबलेले आहे मित्रमंडळ. आपली गाडी गिडी मस्त पद्धतशीरमध्ये चालू आहे आणि तर असा विषय. गाडी ठोकू नको गाईज. हां असा विषय मित्रांनो. आम्ही आता निघलेलो आहे आणि हरिभक्त पारायण पण निघलेले आहे दिंडे महाराज. तर चला. तर गाईज असा विषय. आता आम्ही निघलेलो आहे तिथून गाडीमध्ये बसून. बाबा तब्येतीची काळजी घ्यायची बरं का. राम राम करायचं, हरिभक्त पारायण करायचं बरं का बाबा. मस्त देवाचे भजनात रंद व्हायचं. हां माऊलीना स्वयंपाक छान बनलेला त्यांचं नाव घ्यायचं. काय तेच विठ्ठल रुक्माई आहे. आणि मला तर प्रत्येक ठिकाणी असं वाटतंय मित्रांनो, माझ्या मनातली खरी गोष्ट, आम्ही जे चाललो आहे पंढरपूरला, पण आमचं जे पुण्य हे ह्या इथल्या माय माऊल्या जेव घालत्या ना, ह्याच आमचं पुण्य घेऊन टाकी द्या. हाय की नाही मामा? आपण खरं बोललो भाई. तर चला कुठं जायचंय. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही निघलेलो आहे. झेंडेकरी, टाळकरी, मुर्दनकरी आणि खुतास दिंडीचा लाभ घेत आहे. आणि आज मी साईडला बसलेलं याचं कारण आहे माझा मित्र उर्फ रुद्राजभाई माझ्या संग कंटिन्यू साथीला आहे आणि मला खूपच आनंद आहे दिंडीचा. आणि बाबा पण खूपच साथीला आहे. बाबा काका बोला जा, काही सांगा जा. कशी चालली तुमची दिंडी वगैरे? छान आहे ना? 2 टाइम आहे ना व्यवस्थित? गोळ्या वगैरे औषध वगैरे सगळं? हो 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 हो. तर मित्रांनो थोडीशी गर्दी आहे त्याच्यामुळं आम्ही ना काही गोष्टी समजून घ्यायचं. तर माऊलीची दिंडी निघली ना त्याच्यामुळं इकडे राईटला घ्यायची आम्हाला. तर मंडळी तिथून पुढं निघल्याच्या नंतर आम्ही बाहेर रोड चाललेलो आहे बाबा. आणि असा आमचा पर्वत चालू आहे मित्रांनो. तर असं प्रकारे आमचा रुद्रा भाऊनं आज मला खूप साथ दिली. तिने आज गाडी चालवलं नाही तर खूपच ट्रॅफिकमध्ये पळायला लागतं काहीच. पण आज बी ट्रॅफिकमध्ये गुतणार आहे. पण जाऊ द्या बाबा. बोला एखादं भजन घेजन म्हणा ना. खरंच म्हणा राव, मला आवडतं राव दर्शी. नाही ना आपल्या गाडीतलं एखादा अर्ध. अलीकडं ये मला पलीकडं गे चंद्रभागा, डोई भरली चंद्रभागा. ठाऊन ये माझ
पाहून ये मधुवाला डोही भरली चंद्रभागा मिळे याच्यात गाणं लावा याच्यात आणि मग तावा म्हणा त्याच्या मागे मग तर गाईज आम्ही आता ट्रॉफिक मध्ये अटकलेलो आहे आणि गाण्याचा स्वाद घेत आहे गाईज ये मज श्रीरंगा डोही भरली चंद्रभागा ट्रॉफिक आहे मध्ये आवडला आम्ही रे डोही भरली चंद्रभागा सांगून ये माझं सांगून ये श्रीरंगा डोही भरली चंद्रभागा काय माऊली कसय माऊली जय हरी माऊली कसय माऊली अरे रे 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 अरे जय हरी माऊली अरे काय चाललं भाई अरे काय चाललं माऊली जेवण झालं का माऊली तर गाईज ट्रॉफिक खूपच झालेले आहे आम्ही ट्रॉफिक क्लिअर करतो गाईज अरे घ्या थोडं थोडं मागा घ्या थोडं 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 घे 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 आता घे तर गाडी काढून घेतो हा चला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या हा तर गाड्याचा शॉट निघला आता शॉट पाहिजे झटकन आईला ए भाऊ बस 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 हो थांबा थांबा हा, येऊ दे हो पुढे घ्या ना हो भाई इथं भांडणं चालू झालेले भाई आता काय भाई कसं होणार रे काय माहित आता आम्हाला काही माहित नाही आम्ही तुमचं प्रतिक्रिया ऐकतो कसं वाटतंय तुम्हाला ट्रॅफिक मध्ये हा अतिशय सुंदर वाटतंय ना तुम्ही गाडी बंद करून घ्या थोडीशी तुमचं फ्ल्यूल जळणार नाही असं मला वाटतंय नाही एसी असते तर खूपच छान झालं असतं पण मालकाला सांगा एसी वगैरे टाकून द्या म्हणा आम्हाला तर भाई ही एक लाईन चालू ठेवायला पाहिजे नव्हती त्याने माझी गाडी घातली भाई आता त्यांचं त्यांना माहिती आहे सगळे गांधावाले दिसून राहिले मला त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाहीये कारण की कोणी पाहि तर चढतच आहे गाडी भाई ते डेअरिंग गिरिंग करून भाई यायला नादच नाही भाऊ पोरं पोरं असल्याकडे किती का डेअरिंग करून काढतं माणूस गाडी आम्ही आता ट्रॉफिक मधून गाडी खाडी भाई तुम्हाला ज्याचं दुखणं त्याला माहित बाबा मजा घेत होते मस्त बाबा मस्त आरामशीर बसले बाबा तुम्ही कोण्या गाडी दिले पण बाबा अरे बाबा बाबा नारायणच्या गाडीत आले आणि बाबा माझ्या गाडीत जसे आले तसे माझ्या गाडीत प्रवास करले सांगा तुम्ही आता मी कायच म्हणू आता हां हां होय बाबा हां किती पोर आहे बाबा तुम्हाला 2 पोर काय करते बाबा हां हो का काय पोराचं नाव काय हां एक हो का
हो का? तर गाईज जमीन गिमीन किती घे? 5 एकर आहे. कोणासाठी चालू एवढं हे परपळ हे दिंडी सोहळा कोणासाठी चालू आहे? हा, स्वतःसाठी. काय सांगणार हे ठरव? हा, सुखाचं राहू दे, दुःखाचा डोंगर येऊन नको देऊ म्हणा. सुखाचा डोंगर येऊ दे म्हणा जवळ, आहे की नाही? तर गाईज बाबाची इच्छा पूर्ण हो अशी इच्छा माझी. ट्रॉफिक गिफिक आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आता निघलेलो आहे माऊलीच्या बाहेर. जरा बाहेर रोड बाहेर रोडच आहे नाही, बाहेर रोड मार्गे निघलेलो आहे आम्ही. आणि बघू शकता तुम्ही. चला माऊली. तर मित्रांनो आता मोकळा झालेला आहे रोड. आम्ही आता बाहेर रोड चाललेलो आहे आणि बाबा मस्त एन्जॉय करत भजनं गिजनं गाणे ऐकत चाललेलो आहे आम्ही. आता तशी ट्रॉफिकच्या बाहेर गाडी निघली. बबन डिंड्यानं आम्हाला सोडून दिलं. मला कळून चुकलं बबन डिंड्या कोण उतरला आहे. त्याचं त्याला माहिती आहे, मला माहिती आहे कोण उतरला ते बाबा. झोप नाही बाबा, त्यांना भलतं खाल्लं तिथं आणि भलता ताडसला. हरिपाठ येत नाही, भजन येत नाही, काही येत नाही, भलता खातो. असे ते महाराज आहे आमचे. पण आमचे महाराज आमचे म्हातारे पदरे तसे नाही महाराज. पण ते भजनं म्हणते निघायचं टेमूस तर. आणि झोपाच्या टायमाला बी भजनं म्हणते, जेवाच्या टायमाला बी भजनं म्हणते. तर त्याच्यामुळे मला हे म्हातारे कोतारे आवडते मित्रांनो. हे नाहीतर नाही नुसत्या पळते हरिपाठ घेत नाही, काही घेत नाही, हाय की नाही बाबा? तर चला. नाही बाबा आपण पेट्रोल टाकून घेऊ आता. इथं पेट्रोल टाकून घेतो गाईज मी आता. आणि अतिशय सुंदर पंप दिसतोय. तर गाईज मी पेट्रोल वगैरे टाकीतो गाईज. आणि बाबा वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. लागी चुमायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. गाईज मी पेट्रोल टाकतो गाईज. पेट्रोल टाकून घेतो इथं बघू शकता. हे बघा 900 रुपयाचं केलेलं आहे. तर गाईज पेट्रोल टाकलं बाबा. जय हरी बाबा. चला कसं होतंय. थांबायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. बाबा कसं आहे पारायण आपलं? पारायण चांगलं आहे. उभ्या जन्मात विठ्ठला चुकायाची नाही. चालला. तर गाईज निघलो आम्ही. श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसा
पांडुरंग 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 मनाचा मनाचा झाला देव पसनाचा राई उपासी जय वासी तुझी वारी बाबा सांगा भक्त काही सांगा बाबा काही सांगा सांगा टाका बाबा विठ्ठला विठ्ठल तुझ्या विना जाऊ शरण नको नाव नारायण येर पाहू पाहू विचारून तुझ्या विना नाही तुझं विन कोण आहे मज गाईचा दादरा देव पावाल का गादरा देव पावाल का देव पावाल का देव पावाल का इथं खूपच छान मंदिर आहे मल्हारगड म्हणून आहे आणि मला थोडंसं वेगळंच वाट फिरले आला तिथं गाईज. आता इथून ट्रॉफिक चालू झालेली आहे गाईज. इथं थोडीशी ट्रॉफिक आहे गाईज. वडाचे झाडं खूपच मोठे आहे गाईज. आम्ही आता थोडं राहिलेलं आहे. आमचं घर 3 किलोमीटर राहिलेलं आहे गाईज. आणि आम्ही आता थोड्याच वेळात आमच्या म्हणजे इथं जिथं आमचा रावटी आहे ना बाबा, आपली रावटी तिथं जाणार आहे आम्ही थोड्याच वेळात. म्हणजे बघू शकता भाई हे रोड कसा आहे मला धोरणच समजत नाही. आणि या पिवळ्या पिशा लय चमकू राहिल्या बाई. हे कोणत्या कंपनीवाल्याने द्यायला मलाच माहीत नाही आहे, पण लय चमकू राहिल्या मित्रांनो. तर चला. तर गाईज असा विषय आहे, आम्ही आलेलो आहे डोमलवाडीमध्ये. डोमलवाडीमध्ये आलेलो आहे आणि आल्या माऊलीने मला रामकृष्ण हरी म्हणलं गाईज. आणि आता इथं गाडी उभा केलेली आहे गाईज म्या. आणि असा विषय. आणि इकडं आम्ही गाडी उभा केली आम्ही. रुद्रा कुठं जायचं आहे स्नान करायला? कुठं जायचं गाईज? तर गाईज आम्ही आता चाललो स्नान करायला. थोडंसं फ्रेश वगैरे होतं मग तुम्हाला भेटतो. गाईज आम्ही आता चाललेलो आहे आंघोळीला. आणि ह्या माऊलीनं आम्हाला आवर्जून बोलिलं आहे आंघोळीला. तर ह्या माऊलीला म्हणा तसे धन्यवाद. तर ह्या माऊलीनं आम्हाला आंघोळीसाठी स्पेशल जागा दिलेली आहे माऊलीनं. तर माऊली तुम्ही हटकर का खुटेकर? हटकर. आम्ही खुटेकर.
तर माऊली आमचे पाहुणेच भेटले गाईज. आता काही विषय नाही, टॉपचा विषय. चला गाईज, असा विषय आहे. आता इथं थांबलेलो आहे आम्ही आणि ते मोटर चालू करायला आले. आता आंघोळ बिंघोळ करतो मी, तर गरम राहिलं त्याच्यामुळं गरमाटीचं आंघोळ केलेले कधी चांगले आहे की नाही. हां, तर रुद्राभाई फोनवर आला. मी आता फ्रेशवर आंघोळ वगैरे करतो, कारण की मी सगळे आंघोळ केली ती, पण लई गरम राहिलं मला, त्याच्यामुळं म्हणलं एक आंघोळीचा टप्पा मारून घेऊ गाईज. तर चला आंघोळ करतो मी. तर गाईज, मी झालो फ्रेश, मस्त आंघोळ गिंघोळ करून मस्त रेडी झालेलं आहे. आणि एक गाडी आलेली वेळ आपली स्वयंपाकाची, का आली कशी आली मला काही माहीत नाही गाईज, पण आली आहे. बरं झालं आली ट्रॉफिकमधून. तर गाईज इकडं उभं आहे आणि सगळे असेच. कसं राहिला परवास तुमचा इथपर्यंत? भारी राहिला ना. असाच परवा दररोज घडो, लोकांचे ऐकून आपले बावले रणके हो. काही विषय नाही आहे गाईज. सगळे कसं वाटतंय महाराज तुम्हाला? हे आदेश महाराज हे मडीचे काय सांगसान आजच्या दिंडीचा परवास? तुम्हाला म्हणलं होतं गाईज मी, तुम्ही माझ्या मागे राहा. तुम्ही गाईज तुम्ही पुढे पळले गाईज. आम्हाला रस्ते माहिती आहे ना गाईज. मी म्हणतो पुढे आलो ना, पुरे रस्ते मोकळे. तर गाईज तुम्ही अशा महाराजाचं ऐकल्यावर कसं व्हायचं महाराज तुमचं? आणि सगळं एकाला हरिपाठ येत नाही गाईज. गाईज विषय असा आहे, ह्या माऊलीच्या घरी थांबलेलो आहे आम्ही. माऊली तुमचं नाव काय? रामचंद्र बापू हाके. रामचंद्र बापू हाके, हाटकर धनगरे भाई जवळचे पाहुणे. आणि हाके आम्हाला शेजारीच राहते इथं आडगावली, पण आडगावला. तर त्याच्यामुळं तुमचं मनापासून धन्यवाद आहे माऊली. आणि यांच्या घरी मुक्कामी गाईचा आमचा काही विषय नाही आहे. आणि आजची संध्याकाळची पंक्ती यांची भाई, तर यांची पंक्ती देण्यापासून म्हणजे मनापासून धन्यवाद यांचे. म्हणजे हे अन्नदान करते म्हणजे कुठेतरी पुण्य घेते, मला असं व्यक्तिक वाटतंय. तर गाईच असं कंटिन्यू करत राहा तुम्ही. आणि माणसाला एक क्वालिटी बाई, म्हणजे माणसापेक्षा नादत नाही. लय मोठा प्रपंच आहे यांचा. आणि जर काही टीम भेटला तर तुम्हाला यांचा पूर्ण प्रपंच दाखवू शकतो मी. तर थोडा वेळ लागेल त्याला. आमच्या दिंड्या थोड्या मागून येऊ लागल्या, त्याच्यामुळे आम्ही इथं झाडाखाली रेस्ट करतोय. गाड्या वगैरे लिहिलेल्या आहे तिकडं. अर्धी माणसं आणलेली आहे आणि अर्धी माणसं पै दिंडी करत येत आहे. म्हातारे कोतरी पुढे घेऊन आलो, त्याच्यामुळं एकदम आनंद आहे. माऊलीचा सोहळा एकदम भारी. हा मित्र भेटला भाई मला. ह्या गावामध्ये आपला मुक्काम आहे. आणि ते मामा पण भेटले. ते मामा याचं काहीतरी बहीण वगैरे दिलेली इथं, त्याच्यामुळे ते म्हणे माझ्या बहिणीचं गाव वगैरे. भाई हे मित्र मला भेटला, मला आनंद झाला. भाई तुझं नाव काय? भाई तुमच्या गावाचं नाव काय? डोंबळवाडीमध्ये मुक्कामे गाईज. नाद नाही करायचा. आता संध्याकाळची पंगत वगैरे सांगतो मी कोणाची काय, हरिपाठ गिरिपाठ सगळं दाखवतो गाईज तुम्हाला. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही इकडे लिंब तोडीत होतो, त्याच्यामुळं जर काहीतरी गोष्टी समजून घ्या. तर चला गाईज, ह्या भैयाच्या घरी चाललो मी आता पाणी घेणे प्यायला. आणि आता तिथून निघलो मी, त्या तिथं जिथं पंकज तिथून निघलो पुढं आणि चाललो आम्ही पाणी प्यायला. याच्या गावाचं घर म्हणजे डायरेक्ट कौलाचे घर. हे पा मोठा वाडा भाई, डायरेक्ट लय मोठा वाडा दिसला का? हे मोकार वाडा. काहीच विषय असं आहे. ह्या बाबाच्या घरी मुक्काम आहे माऊलीच्या. माऊली तुमचं नाव काय आहे? रामदास. रामदास पूर्ण नाव? रामदास गंगाराम येळे. रामदास गंगाराम येळे. गाव? गाव डोंबळवाडी. डोंबळवाडीला मुक्काम आहे आमचा मित्रांनो. आणि ह्या माऊलीकडून आज पंगत आहे आमच्या दिंडीला. तर ही माऊली अन्नदान करत आहे. यांचं मनापासून धन्यवाद माझ्या परिवाराकडून व माझ्याकडून. बाकीशाची काही घेणं देणं नाही मला. बाबाचा स्वभाव एकदम चांगला आहे. बाबा तुम्ही दरवर्षी असं पुण्य प्राप्त करा. गाड्या सगळ्या आलेल्या आहे आता. आणि हे सगळे भाविक भक्त आलेले आहे सगळे. आणि हे गाड्या गिड्या मस्त पद्धतशीर लावलेला आहे. आणि हे आंघोळीला चालले भाई. आत्ता शिकाले ट्रॅफिकमध्ये. मी म्हणलो त्यांना सगळे बोकाळा बोकाळा बोकाळा, पण हे काही बोकळे नाही. हे लागले जेवणाच्या नादी भाऊ. आणि हे भाई हे आता हे गावची मंडळी भाई. नाव काय आहे तुमचे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. पण तुमचं नाव काय आहे? हा, दादा आणि श्रीराम. दादा आणि श्रीराम. सरनेम गिरनेम आहे की नाही काही?
हा सरनेम नाही तर गाईच काही विषय नाही, चालू राहत असतं काही घडामोडी. तर भाई क्वालिटी जेवण होईल यार. तर गाईज असा विषय, हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि काऊन करतो ते बी सांगतो तुम्हाला, कारण की ना माझं डोकं खूप दुखत होतं मित्रांनो. मी एक स्पेशल हरिपाठाचा ब्लॉग टाकला मित्रांनो, ते बघा. आणि माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मी आता गोळी घेतली मस्त पद्धतशीरमध्ये. थोडेसे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे गोळी घेतली. तर गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. पण तुम्ही इतकं प्रेम देताय गाईज, भरभरून प्रेम देताय, त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना रामकृष्ण हरी. जय विठ्ठल, जय विठ्ठल.